वसईत सध्या चर्चा सुरू आहे ती KPLची। KPL म्हणजे कॉमन प्रीमियर लीग। IPLच्या धर्तीवर खेळवली जाणारी वसईतली पहिली क्रिकेट मॅच। वसईच्या कॉमन परिसरात सध्या याच मैदानात क्रिकेटचं युद्ध सुरू आहे। 24 फेब्रुवारीपासून या युद्धाला सुरुवात झाली आहे। कॉमनचे बांधकाम व्यावसायिक हजरत शेख यांनी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजित केली आहे। यात जवळपास 16 टीम सहभागी झाल्या आहेत। दर्जेदार खेळाडू, रंगतदार सामने, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, प्रत्येक सामन्यातील चौकार षटकारांचा पडणारा पाऊस आणि भेदक गोलंदाजी हे या सामन्याचं उद्दिष्ट आहे। KPLचा सामना जिंकणाऱ्या संघाला 1 लाख रुपयांचं रोख बक्षीस आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे। असं बक्षिसांचा पाऊस या KPLमध्ये पाहायला मिळणार आहे। KPLच्या सामन्यात देखील IPLच्या खेळाडूंसारखा लिलाव करण्यात येतो। 16 संघाचे 16 मालक असतात। या लिलावात जवळपास 500हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते। त्यातल्या 240 खेळाडूंना या 16 टीममध्ये खेळवलं जात आहे। या KPLच्या सामन्यांना भेट द्यायला सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय स्तरातून अनेक लोक सध्या येत आहेत। येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत हा KPLचा सामना याच मैदानात अशाच प्रकारे रंगतदार होणार आहे। याचं उद्घाटन सोहळा आणि सांगता सोहळा हा देखील पाहण्यासारखा असतो। सध्या KPLचे सामने पाहायला स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगली संधी मिळावी आणि यातलेच खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जावे हा या KPLच्या सामन्यांमागचा निर्मळ उद्देश आहे। या संपूर्ण सामन्याबद्दल हजरत शेख यांनी काय माहिती दिली आहे आपण ऐकूयात। प्रथम तर हा आमचा 3रं वर्ष चालू आहे KPLचं आणि याची तुम्ही आज स्वतः इकडे आहात तर तुम्ही प्रेक्षक कसे आहेत, चाहते कसे आहेत, क्रिकेटर्स कसे आहेत आणि इकडचे लोकांनी काय प्रतिसाद दिला आहे ह्याला मला काही सांगायचं नाही, पण खूप मागच्या 2 वर्षापेक्षा ह्या वर्षी दुप्पट पटीने लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे स्पर्धेसाठी। किती टीम उतरल्यात, किती खेळाडू आहेत, बक्षिसाचं स्वरूप कसं आहे? ॲक्च्युली या टायमाला आमचे 16 संघ आहेत तर 16 संघाचेच कमीत कमी 20 ते 22 मालक आहेत आणि आम्ही बक्षीसाचं स्वरूप असं आहे की प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये कॅश आहे, दुसरी 50,000 रुपये कॅश आहे, थर्ड आणि फोर्थला 25,000 ईच आहे आणि प्लस त्याच्याबरोबर आमच्या काहीच कस्टमाइज चांगल्या क्रिस्टलच्या ट्रॉफीज आहेत, त्या स्वरूपात आमचं बक्षिसाचं स्वरूप आहे। सर, नवीन खेळाडू तयार व्हावे आणि याच ग्राउंडमधले खेळाडू कुठेतरी राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर जावे त्यासाठी काय प्रयत्न होणार आहे? ऑब्व्हियसली दादा, सांगायचा सर्व विषय असा आहे की आमचा हा जो प्रयत्न आहे हा निश्चितच ग्रामीण भागातील, आता तुम्ही बघता तिकडे आमचे 10 पाड्यांमधून 500 प्लेयर्स आम्ही काढलेले आहेत, त्याच्यातून 240 मुलांना आम्ही निवड केलेली आहे या संघांसाठी आणि त्याच्यातून आमचा मोटोच तो आहे की ग्रामीण भागात क्रिकेटचा खूप वाव आहे, त्याला प्रत्येक वेळेला आम्ही हेच प्रयत्न करतो त्यांच्यासाठी चांगलं प्लॅटफॉर्म यावं, त्यांच्यासाठी चांगलं खेळ यावं, चांगले प्रशिक्षक यावे, चांगलं कोच व्हावं, त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि आम्ही नेतो। आमचा प्रयास तोच आहे आणि आमचा मोटोच तो आहे की ग्रामीण भागातले खेळाडू त्यांना पुढे न्यावा।